आणि एवढं मोठं सेंट्रल पार्क जे या ठाण्यामध्ये उभं राहिलं. परत आपण रेती बंदर मध्ये एका पार्क रेती बंदर मध्ये जे आहे हे त्या ठिकाणी खाडी किनाऱ्याचा विकास जो आहे तो त्या ठिकाणी करतोय. चौपाटी आपण त्या ठिकाणी बनवतोय. महानगरपालिका ही चौपाटी त्या ठिकाणी बनवते आणि काही दिवसांमध्ये जे आहे ते आपल्याला आपल्या हक्काचं जे आहे ते ठिकाण जे आहे ते त्या चौपाटीवरती त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे विरंगुळ्याला जे आहे ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, या सगळ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी जाता येईल. एवढी सगळी कामं जी आहे क्लस्टर योजना आपण या ठाण्यामध्ये या ठिकाणी राबवली. अशा अनेक कामं जी आहेत या ठिकाणी आपण करतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. पण काही लोक या ठिकाणी येतात आणि टीका जे आहे ते फक्त टीका, सकाळी उठल्यापासून टीका, रात्री झोपेपर्यंत टीका. आणि काही लोक जे आहेत ते आता मिमिक्री करायला लागलेले. परवा कोणतरी आलं होतं तर त्या ठिकाणी कोण आलं होतं बघा. मला कोणावरती टीका करायची नाही, आपली ती सवय नाही. पण त्या ठिकाणी आता वेगवेगळी ऍक्टिंग, लोकांची मिमिक्री जी आहे, म्हणजे आपली लायकी काय, आपण करतो काय, आपलं वय किती, आपण बोलतो किती, हे सगळी जनता जी आहे ती या ठिकाणी बघते. जो सोन्याचा चमचा जो आहे तोंडात घेऊन आलेल्या माणसांनी जे आहे हे दुसऱ्याची मिमिक्री करणं जे आहे ते त्या ठिकाणी शोभत नाही. आम्हालाही मिमिक्री करता येतं, आम्हालाही खूप वाईट बोलता येतं, आम्हालाही चांगल्या चांगल्या शिव्या देता येतात. पण आमच्यावरती संस्कार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे, म्हणून आपण जी आहे ही पातळी कधीच जी आहे ती सोडत नाही त्या ठिकाणी. पण किती वेळ लागणार आहे बोलायला, पण आम्हाला चांगलं बोलायला जे आहे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिकवलं. शिंदे साहेब नेहमी म्हणतात तुम्ही टीका करत राहा, मी कामातून जे आहे हे त्या ठिकाणी उत्तर देणार. आणि शिंदे साहेब हे कामातून जे आहे ते उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मला वाटतं हे मिमिक्रीची जी आता प्रॅक्टिस चालू आहे, काही दिवसानंतर मिमिक्रीच करावी लागणार आहे. मला वाटतं नरेश म्हस्के साहेबांना मी सकाळी ऐकलं ते काय कुठलं फडाबिडामध्ये काम करायला लागेल. पुढे जे करायला लागणार आहे त्याची प्रॅक्टिस जी आहे ती आजपासून हे सगळे या ठिकाणी करतायत. त्यांना ती प्रॅक्टिस करू द्या. काही दिवसानंतर जे आहे ते करायची पाळी जी आहे ती या लोकांवरती येणार आहे. कारण की या सगळ्या टीका ज्या आहेत, मला वाटतं टीके लोकांना टीका नको, लोकांना काम आवडतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.